Right. आठवा एक्झाम्पल बघा. In the figure, seg PA, seg QB, seg RC, and seg SD are perpendicular to line AD. AB equal to 60, BC equal to 70, CD equal to 80, PS equal to 280, then find PQ, QR and RS. बघा PQ, QR and RS. तर हे PQ डिस्टन्स काढायचं रे, QR डिस्टन्स आणि RS डिस्टन्स काढायचं रे. मग याच्यामध्ये PS डिस्टन्स टोटल 280 दिले रे. DC 80 दिलेला आहे, BC 70 आणि AB 60 हे डिस्टन्स दिलेले आहेत बघा आपल्याला. आणखी काय दिले तुम्हाला? सेग PA, सेग QB, सेग RC and seg SD are perpendicular to line AD. बघा लाईन AD हे लाईन AD आहे. ह्या लाईन AD वर PA परपेंडिकुलर आहे, QB परपेंडिकुलर आहे, RC परपेंडिकुलर आहे रे, आणि SD सुद्धा कसे रे परपेंडिकुलरच आहे बघा. हे परपेंडिकुलर आहे बघा. मग हे SD बघा लक्ष करा. मग याच्यामध्ये आपल्याला आणखी काय दिले? PS डिस्टन्स टोटल किती दिले? 280 दिलेला आहे. मग याच्यातलं SR डिस्टन्स आपण x गृहीत धरतो रे. SR डिस्टन्स काय गृहीत धरले रे? x गृहीत धरले. लेट SR इक्वल टू x. मग हे SR आणि RP आपल्याला PS डिस्टन्स माहिती आहे, म्हणजे आपण PS ची फोड करायला लागलो रे. बघा PS इक्वल टू SR प्लस RP. PS इक्वल टू SR प्लस RP. परत बघा फिगर मध्ये SR प्लस RP इक्वल टू PS इक्वल टू PS. बघा SR प्लस RP इक्वल टू PS. आता SR डिस्टन्स किती आहे रे? x. RP डिस्टन्स काढून घेऊत रे. हे PS डिस्टन्स किती आहे? 280. आता हे x प्लस आहे रे, उजव्या बाजूला गेल्यावर काय होतं रे? मायनस होतो बघा RHS मध्ये गेल्यानंतर. म्हणजे RP इक्वल टू 280 हे प्लस x इकडे गेल्यावर काय होतं रे? मायनस x. म्हणजे RP इक्वल टू 280 मायनस x. बघा RP डिस्टन्स बघा. RP इक्वल टू 280 मायनस x. आता सेग PA परपेंडिकुलर लाईन AD. बघा सेग RC परपेंडिकुलर लाईन AD and seg SD परपेंडिकुलर लाईन AD. तर ह्या तीन लाईन घेतल्या बघा. PA, RC आणि SD ह्या AD वर कसे आहेत रे? ते परपेंडिकुलर आहे, एकाच लाईन वर परपेंडिकुलर आहेत रे. म्हणजे बघा 90 डिग्रीचे अँगल होतात बघा. म्हणजे बघा करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. मग करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन कशा असतात रे? पॅरलल असतात बघा. हे सुद्धा 90 डिग्री आहे, इथं सुद्धा 90 डिग्री आहे. म्हणजे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स आहे रे. आपण QB चा नंतर विचार करू रे. पहिल्यांदा तीन लाईन बघा फक्त. PA, RC, SD या तीन लाईनचा विचार करायचा फक्त. हे करस्पॉन्डिंग अँगल्स, हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत रे. म्हणजे हे सुद्धा लाईन कशा झाल्या रे? पॅरलल. बघा म्हणजे PA, RC आणि SD तिन्ही परपेंडिकुलर एकाच लाईनवर आहेत रे. त्याच्यामुळे तिन्ही लाईन एकमेकाला कशा होतात रे? पॅरलल होतात बघा. देयरफॉर सेग PA पॅरलल सेग QB पॅरलल सेग RC पॅरलल सेग SD. ही सुद्धा लाईन घेऊ सुरुवातीला. हे QB सुद्धा परपेंडिकुलर आहे. ह्या चारही लाईन
ह्या एडी वर कशा आहेत रे परपेंडिक्युलर आहेत बघा. मग हे चारही लाईन एकमेकाला कशा झाल्या रे पॅरलल होतात बघा. पीए पॅरलल क्यूबी पॅरलल आरसी पॅरलल एसडी बघा रे काय एसडी पॅरलल आरसी पॅरलल क्यूबी पॅरलल पीए. चारही लाईन एकमेकाला पॅरलल झाल्या रे. कशामुळे? कारण एकाच लाईनवर ते कसे आहेत रे परपेंडिक्युलर आहेत. मग एकाच लाईनवर परपेंडिक्युलर असल्यामुळे हे सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स होतात वगैरे. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत रे कॉन्ग्रुएंट आहेत ईच ऑफ 90 डिग्री परपेंडिक्युलर असल्यामुळे. मग ह्या लाईन एकमेकाला कशा झाल्या रे पॅरलल झाल्या. चारही लाईन एकमेकाला कशा आहेत रे पॅरलल. याच्यातल्या फक्त 3 लाईन घ्या सध्या बघा. एसडी पॅरलल आरसी पॅरलल पीए या 3 लाईन पॅरलल घेतल्या. क्यूबीचा पण नंतर विचार करू बघा. सेग एसडी पॅरलल सेग आरसी पॅरलल सेग पीए तिन्ही लाईन एकमेकाला कशा आहेत रे पॅरलल आहेत. आणि ट्रान्सव्हर्सल पीएस ट्रान्सव्हर्सल आहे आणि एडी सुद्धा कशी आहे रे ट्रान्सव्हर्सल आहे बघा. तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल and transversals PS and ED. The property लागू करा रे. Therefore, property of 3 parallel lines and their transversal. Property of 3 parallel lines and their transversal. काय रेशो तयार होतो पहिल्या ट्रान्सव्हर्सल वर SR upon RP equal to DC upon CA. लक्ष करा. Property of 3 parallel lines and their transversal. आता 3 parallel lines कोणचे SD parallel RC parallel PA या 3 लाईन पॅरलल घेतल्या बघा. मग पहिल्या ट्रान्सव्हर्सल वर कोणचा रेशो तयार होतो SR upon RP. दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वर रेशो DC upon CA. म्हणजे दोन्ही रेशो कशा असतात इक्वल असतात बघा. कशाच्या आधारे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल बघा. SR upon RP इक्वल टू DC upon CA. मग त्याच्या व्हॅल्यू ठेवून द्या रे. SR ची व्हॅल्यू आपण x गृहीत धरले रे. SR किती गृहीत धरले आपण x. RP किती आले रे 280 minus x. RP distance 280 minus x. DC distance 80 बघा 80 आणि CA distance फिगर मध्ये बघून घ्या. CA या दोघांचं ऍडिशन येतं 70 plus 60 म्हणजे 130 बघा. 70 plus 60 म्हणजे 130 बघा. सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या. SR ची व्हॅल्यू x गृहीत धरले. RP ची व्हॅल्यू काढून घेतली आहे 280 minus x. त्याच्यानंतर DC ची व्हॅल्यू 80 आणि CA ची व्हॅल्यू 70 plus 60 बघा. CA 70 plus 60 म्हणजे 130 बघा. मग याच्यातला 1 0 कॅन्सल होतं रे. आता हे 13 डिवाइडेड इकडं मल्टिप्लाय करा. 13 डिवाइडेड इकडं मल्टिप्लाय करा रे. म्हणजे 13 into x हे 13x रे इक्वल टू 280 minus x डिवाइडेड हे 8 ला मल्टिप्लाय करा बघा. 280 minus x डिवाइडेड 8 ला मल्टिप्लाय. मग 13x ला 13x 8 ला इथं मल्टिप्लाय करा. ते 0 ला 0 28 into 8 224 हे 0 रे. मायनस 8 into x 8x. अरे 13x ला 13x मायनस 8x इथं आल्यावर काय होतं रे प्लस 8x इक्वल टू 2240. मग या दोघांचं ऍडिशन करा रे. 21x बघा 13x प्लस 8x म्हणजे 21x येतं. आता 21 इथं मल्टिप्लाय रे x ला. इकडे जाऊन काय करता डिवाइड करून घ्या रे. बघा
21 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतं रे डिवाइड बघा रे x इक्वल टू बघा रे 21 मल्टिप्लाय होतं x ला इकडे आल्यावर काय झालं रे डिवाइड मग त्याला 7 न भाग द्या रे 7 3 21 अरे 7 3 21 इथं 7 इथं वर सुद्धा 7 नच भाग द्या 7 3 21 एक उरला रे 7 दोन्ही 14 शून्याला शून्य रे बघा रे या दोघांना कशाने डिवाइड केलं रे 7 ने डिवाइड केलं रे 7 3 21 इथे 7 3 21 एक उरते रे 7 दोन्ही 14 शून्याला शून्य म्हणजे x इक्वल टू किती आलं रे 320 अपॉन 3 मग हे x कशाची व्हॅल्यू गृहीत धरली होती रे SR ची व्हॅल्यू गृहीत धरली होती रे म्हणजे SR इक्वल टू 320 अपॉन 3 हे SR ची व्हॅल्यू आली बघा हे व्हॅल्यू कशाची आली रे SR ची व्हॅल्यू आली बघा आता त्याच्या पुढे आपल्याला RQ म्हणजे QR ची व्हॅल्यू काढायची बघा रे हे SR ची व्हॅल्यू काढून घेतली आता QR ची व्हॅल्यू काढतो रे मग आता QR ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या पहिल्या 3 लाईन पॅरलल घेत रे कारण चारही लाईन कशा आहेत रे एकमेकाला पॅरलल आहे आता ह्या 3 लाईन पॅरलल घेऊ SD parallel RC parallel QB बघा SD parallel RC parallel QB या तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल येते therefore by property of three parallel lines and their transversal therefore by property of three parallel lines and their transversal आता ट्रान्सव्हर्सल वर रेशो तयार करा SR अपॉन RQ इक्वल टू DC अपॉन CB बघा मग SR ची व्हॅल्यू आताच काढल्या बघा रे 320 अपॉन 3 हे SR ची व्हॅल्यू आहे RQ काढायचं आहे आपल्याला DC 80 आहे आणि CB 70 आहे बघा मग त्याच्यामध्ये RQ डिवाइड आहे RQ डिवाइड इकडे मल्टिप्लाय करा बरं RQ डिवाइड आहे 80 ला मल्टिप्लाय म्हणजे RQ into 80 इक्वल टू हे 70 डिवाइड ह्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करा म्हणजे 320 अपॉन 3 into 70 बघा लक्षात आलं काय RQ डिवाइड 80 ला मल्टिप्लाय 70 डिवाइड या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय वगैरे मग आता आपल्याला RQ डिस्टन्स काढायचं रे मग 80 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होतं डिवाइड बघा डिवाइड मध्ये आणलं रे 80 मल्टिप्लाय आहे RQ ला मग 80 मल्टिप्लाय हे उजव्या बाजूला गेल्यावर काय होतं डिवाइड बघा डिवाइड मध्ये आणले याच्यातला एक झिरो कॅन्सल करून घ्या रे आता काय शिल्लक राहिलं RQ म्हणजेच QR 320 अपॉन 3 into 7 अपॉन 8 हे 0 कॅन्सल झाला आता 8 ने डिवाइड करा 8 एक 8 8 चौक 32 शून्याला शून्य 8 ने भाग द्यायचा 8 एक 8 8 चौक 32 हे शून्य मग QR इक्वल टू 40 into 7 अपॉन 3 बघा बघा मग हे 3 ला 3 घ्यायचं ह्या दोघांचा मल्टिप्लाय 0 ला 0 7 चौक 28 हे 0 ला 0 म्हणजे QR ची व्हॅल्यू काय आली रे 280 अपॉन 3 हे QR ची व्हॅल्यू येते रे आता आपल्याला PQ ची व्हॅल्यू काढायची आहे कशाची व्हॅल्यू काढायची आहे PQ ची व्हॅल्यू रे आता खालच्या 3 लाईन पॅरलल घ्या आता कारण चारही लाईन पॅरलल आहे आता खालच्या 3 लाईन पॅरलल घेऊ RC पॅरलल QB पॅरलल PA RC पॅरलल QB पॅरलल PA बघा तिन्ही लाईन पॅरलल घेतल्या बघा therefore property of three parallel lines and their transversal रेशो तयार करा RQ upon QP RQ upon QP equal to CB upon BA बघा
क्यू डिस्टन्स आताच काढले रे, आर क्यू म्हणजेच क्यू आर डिस्टन्स 280/3 बघा 280/3. क्यू पी म्हणजे पी क्यू डिस्टन्स काढायचे. सी बी डिस्टन्स फिगर मध्ये बघा 70 आहे आणि ए बी डिस्टन्स म्हणजे बी ए डिस्टन्स 60 आहे बघा. मग आता हे पी क्यू डिवाइड आहे 70 ला मल्टिप्लाय होतो बघा. पी क्यू डिवाइड आहे 70 ला मल्टिप्लाय, बघा हे मल्टिप्लाय बघा. पी क्यू डिवाइड 70 ला मल्टिप्लाय केलेलं आहे इक्वल टू हे 60 डिवाइड आहे 280/3 ला मल्टिप्लाय करा. बघा 60 डिवाइड इकडे मल्टिप्लाय, हे मल्टिप्लाय केलं बघा. मग आता 3 न भाग द्यायचं, 3 दोन्ही 6, शून्याला शून्य बघा. 3 दोन्ही 6 हे शून्य आहे. आता इथं 280 into 20. आता 70 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतं रे डिवाइड. 70 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड झालं रे. म्हणजे एक 0 कॅन्सल करा, हे 0 कॅन्सल केला रे. आता या दोघांचा मल्टिप्लाय करा, शून्याला शून्य, 28 दोन्ही 56 म्हणजे 560 येईल बघा. बघा पी क्यू इक्वल टू 560/7 बघा. हे याच्यातला 0 कॅन्सल झालाय, 7 ला 7 आहे आणि 280 into 2 बघा 0 ला 0 घ्यायचं आणि 28 दोन्ही 56. आता 7 न डिवाइड करा, 7 8 56, शून्याला शून्य म्हणजे पी क्यू इक्वल टू काय रे 80 येईल बघा. बघा तिन्ही डिस्टन्स आले बघा. आपल्याला पी क्यू डिस्टन्स काढायचं होतं क्यू आर आणि एस आर. पी क्यू डिस्टन्स 80, क्यू आर डिस्टन्स 280/3 आणि एस आर डिस्टन्स 320/3. अशा प्रकारे तिन्ही डिस्टन्स येतात बघा. कोणत्या प्रॉपर्टीचा उपयोग केला रे? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्या प्रॉपर्टीचा आपण उपयोग केला बघा. बघा आता 9वा एक्झाम्पल बघा रे. इन ट्रायंगल पी क्यू आर फिगर दिलेली आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर सेग पीएम इज ए मेडियन. सेग पीएम is a median. Angle bisectors of angle PMQ and angle PMR intersect side PQ and side PR in points X and Y. Prove that XY parallel QR. बघा तर याच्यात आपल्याला काय प्रूव्ह करायचं रे? XY पॅरलल QR हे आपल्याला प्रूव्ह करायचे बघा. XY पॅरलल QR म्हणजे काय दिले तुम्हाला रे गिवन मध्ये? सेग PM इज अ मेडियन बघा. मग PM मेडियन म्हणल्यानंतर M इज द मिड पॉइंट ऑफ सेग QR येतो बघा रे. सेग PM इज द मेडियन. Therefore M is the midpoint of sec QR. मग M midpoint म्हणल्यानंतर हे MQ आणि MR डिस्टन्स कसे होतात रे? इक्वल. मिडपॉइंट मुळे बघा त्याला नंबर 1 द्या बघा. लक्षात आलं का? सेग PM is the median. PM काय रे याच्यामध्ये? मेडियन आहे. मग मेडियन असल्यामुळे M ला काय म्हणतात आपल्याला? मिडपॉइंट. कुणाचा? QR चा मिडपॉइंट बघा. M is the midpoint of QR. Therefore MQ equal to MR. मिडपॉइंट असल्यामुळे MQ डिस्टन्स आणि MR डिस्टन्स कसं होतं रे? इक्वल होतं बघा. MQ equal to MR आलं बघा. त्याला नंबर 1 द्या. आता आपण अँगल बायसेक्टरचा उपयोग करू ते बघा. नीट लक्ष करा. इन ट्रायंगल PMQ बघा. इन ट्रायंगल PMQ हा जो अँगल PMQ आहे त्याचा MX काय रे? अँगल बायसेक्टर आहे रे बघा. मग ह्या ट्रायंगल मध्ये ह्या अँगलचा
पी एम क्यू अँगलचा एम एक्स हा काय आला रे बायसेक्टर आला रे. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर रेशो तयार करा रे. बघा लक्ष करा रे. इन ट्रायंगल पी एम क्यू mx is the bisector of angle PMQ. Right. mx is the bisector of angle PMQ. Therefore, by property of angle bisector, by property of angle bisector चे कोणचे दोन रेशो बघा बरे. हा जो mx बायसेक्टर आहे या PQ ला डिवाइड करायला लागले ते मग इथे रेशो कोणचा तयार होते बघा px upon xq px upon xq इक्वल टू आता रिमेनिंग साइड्सचा रेशो तयार करा त्या ट्रायंगल मधल्या PMQ ट्रायंगल आहे. लक्ष करा रे ट्रायंगल कोणचा आहे PMQ ट्रायंगल आहे. याच्यामध्ये mx बायसेक्टर PQ ला डिवाइड करते म्हणजे px upon xq हा रेशो आणि रिमेनिंग साइड्सचा रेशो घ्या रे किंवा अँगल कोणचा आहे PMQ कोणत्या साइडला तयार झालाय तो रेशो घ्या PM upon MQ बघा बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर हे रेशो तयार झाला आहे. px upon xq इक्वल टू PM upon MQ कारण हा PMQ अँगल आहे आणि हे mx PQ ला डिवाइड करते जे px upon xq इक्वल टू pm upon mq. बघा आता mq ला कोणचे साइड इक्वल आहे mr साइड इक्वल आहे रे. मग mq च्या ठिकाणी काय घेता mr घ्या रे. mq च्या ठिकाणी काय घ्यायचं mr घ्यायचं बघा रे. फ्रॉम 1 बघा px upon xq इक्वल टू pm आणि mq च्या ठिकाणी mr घेतले याला नंबर 2 द्या. सिमिलरली आता दुसरा अँगल बायसेक्टर घ्या इकडला ट्रायंगल कोणचा आहे ते PMR बरं ट्रायंगल नीट लक्ष करा PMR इन ट्रायंगल PMR MY is the bisector of angle PMR. बघा MY is the bisector of angle PMR. मग इथे बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर लागू करा रे. बघा हे MY बायसेक्टर आहे MY मग या PR ला डिवाइड करते रे PY upon YR इक्वल टू आता हा जो अँगल PMR आहे त्याच्या साइड्स कोणत्या आहेत बघा रे किंवा ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड्स PM upon MR बघा PM upon MR हे रेशो तयार झाले बघा रे बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बघा लक्षात आलं का रे PY upon YR इक्वल टू PM upon MR हे दोन रेशो कसे होतात रे इक्वल होतात बघा रे. त्याला नंबर 3 द्या इथं. लक्षात आलं रेशो कसं आहे ते बायसेक्टर कोणचा आहे MY बायसेक्टर आहे कोण्या अँगलचा PMR अँगलचा MY बायसेक्टर आहे. मग हा बायसेक्टर ह्या PR ला डिवाइड करते रे मग त्याचा रेशो PY upon YR हा रेशो येतो रे आणि रिमेनिंग साइडचा रेशो PM upon MR. बघा PY upon YR इक्वल टू PM upon MR त्याला नंबर 3 द्या. आता फ्रॉम 2 and 3 बघा 2 इथे आहे रे आणि बघा 3 इथे आहे म्हणजे RHS चा रेशो इक्वल आहे बघा PM upon MR RHS चा रेशो कसा रे इक्वल म्हणून LHS चा रेशो कसा झाला रे इक्वल झाला बघा रे. फ्रॉम 2 and 3 PX upon XQ इक्वल टू PY upon YR. बघा लक्षात आलं का रे फ्रॉम 2 and 3 बघा RHS चा रेशो कसा आहे रे इक्वल आहे मग LHS चा रेशो इक्वल होतो रे PX upon XQ इक्वल टू PY upon YR. बघा हे दोन रेशो कसे झाले रे इक्वल झाले.
फ्रॉम 2 and 3. मग हे दोन्ही रेशो आता फिगर मध्ये बघून घ्या बरे. px upon x cube equal to py upon yr. नीट लक्ष का. इन ट्रायंगल PQR या मोठ्या ट्रायंगल मध्ये px upon x cube equal to py upon yr हे दोन्ही रेशो कसे झाले तर इक्वल झाले. Therefore by converse of basic proportionality theorem बघा दोन्ही रेशो इक्वल आहे. px upon x cube equal to py upon yr. Therefore by converse of basic proportionality theorem sec xy parallel sec qr हे अशा प्रकारे प्रूव्ह होतं बघा. कारण दोन्ही रेशो ट्रायंगल मध्ये कसे आले तरी इक्वल आले तरी म्हणून xy qr ला कसे होते रे पॅरलल होते. त्याचं रिझन बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघा हे अशा प्रकारे प्रूव्ह होतं बघा.